नमस्कार मित्रांनो, मी VK डिजिटल मराठी कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो। तर मित्रांनो, आता सरकारकडून कर्जमाफी होण्याचे संकेत दिसून येत आहेत। अशातच आता बँकेने शेतकऱ्यांकडून डॉक्युमेंट घ्यायला सुरुवात केलेली आहे। तर कोणकोणते डॉक्युमेंट आपल्याला बँकमध्ये द्यावं लागणार आहेत व कोणकोणत्या खातेदारांचे कर्ज हे माफ होणार आहेत याबद्दल आपण पूर्ण माहिती पाहणार आहोत। यामध्ये सरकारी संस्था असो या सोसायटी बँक, मध्यवर्ती बँक अशा ज्या बँक आहेत अशांनी आता शेतकऱ्यांकडून कागदपत्रे घेण्यास सुरुवात ही केलेली आहे। तर याच्यासाठी कोणकोणते कागदपत्रे लागत आहेत तेच आपण पाहणार आहोत। तत्पूर्वी चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत असतो। तर मित्रांनो, तुम्ही या ठिकाणी पाहू शकता महत्त्वाच्या सूचना ज्या काय आहेत त्या आता बँकेने शेतकऱ्यांना दिलेले आहेत। तर या ठिकाणी असं सांगण्यात आलेलं आहे, ग्राम विविध कार्यकारी सहकारी संस्था चालू थकीत सभासद बंधू भगिनींना कळविण्यात येते की जिल्हा मध्यवर्ती बँक हे यवतमाळ जिल्ह्याचं पत्र आहे। तर पूर्ण बँकेचे पत्र असे चालले आहेत। यांच्या परिपत्रकानुसार कर्जदार सभासदांची कर्जासह संपूर्ण माहिती कर्जमाफीकरिता संकलित करण्याचे अवगत करण्यात आलेले आहे। याकरिता लागणारी खालील प्रमाणे कागदपत्रे आहेत। तर यामध्ये आता काय काय कागदपत्रे लागणार आहेत ते या ठिकाणी आपण पाहणार आहोत। तर यामध्ये सुरुवातीला कर्जाकरिता गहाण दिलेला 7/12 त्याची झेरॉक्स प्रत, म्हणजे तुमची जी काही 7/12 आहे एक 7/12, त्यानंतर आधार कार्डची झेरॉक्स, त्यानंतर तुमचा एक फार्मर ID। तर फार्मर ID जर तुम्ही काढलेला नसेल तर फार्मर ID काढून घ्या। आपल्या चॅनलवरती फार्मर ID कसा काढायचा याबद्दल व्हिडिओ आपण बनवलेला आहे। तर सरासरी तर 90% लोकांचे शेतकऱ्यांचे फार्मर ID काढलेले आहेत। त्यानंतर पॅन कार्डची एक झेरॉक्स, नंतर सेविंग पासबुक झेरॉक्स परत, संयुक्त जॉईंट खाते देऊ नये, तर या ठिकाणी जॉईंट खातं चालणार नाही आहे, तुमचं सेविंगचं पासबुक, आणि कर्ज खाते KCC झेरॉक्स परत, जर तुमचं कर्ज खातं असेल तर त्या कर्ज खात्याची एक झेरॉक्स, आणि त्यानंतर 7 नंबरला आहे तुमचा मोबाईल क्रमांक, जे आपल्या बँकेला लिंक असतो तो एक मोबाईल क्रमांक द्यायचा आहे। हे एवढे कागदपत्रे जर तुमचं थकीत चालू जे काही कर्ज असेल अशा सभासदांनी लवकरात लवकर बँकमध्ये आपले हे कागदपत्रे जमा करून घ्यायचे आहेत। तर या संदर्भात आता लवकरच कर्जमाफी होण्याची शक्यता आहे, आणि या संदर्भात नवीन जर काही अपडेट मिळाली तर लवकरात लवकर आपल्या चॅनलवर टाकण्यात येणार आहे। त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद।